नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 13 ऑक्टोबर 2022 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। नितीन गडकरी यांनी लखनौमध्ये इंडियन रोड काँग्रेसचे उद्घाटन केले। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लखनौ येथे भारतीय रस्ते काँग्रेसच्या 81व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन केले। इंडियन रोड काँग्रेसच्या उद्घाटन समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की 2024 पर्यंत उत्तर प्रदेशमध्ये 5 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू होतील। भारत पुढील 5 वर्षात जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहतूक व्यवस्थेचा वापर कमी करणार आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरक्षित रस्त्यांचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यामुळे रस्ते अपघात कमी होतील आणि सुरक्षित वातावरण मिळेल। वळूया पुढील घडामोडीकडे। अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील प्राध्यापक वजाहत हुसेन यांनी UAEचा सर्वोच्च पुरस्कार जिंकला। अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील अग्रगण्य शैक्षणिक प्राध्यापक वजाहत हुसेन यांना पारंपरिक, पर्यायी आणि पूरक औषधांसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे। वजाहत हुसेन यांना 2दा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। प्रोफेसर हुसेन हे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधील वनस्पतीशास्त्र विभागाचे निवृत्त अध्यक्ष आहेत। त्यांना 10 ऑक्टोबर 2022 रोजी दुसरा शेख झायेद आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे। पारंपरिक औषध हे आरोग्याच्या देखरेखीसाठी वापरल्या जाणाऱ्या देशी अनुभव आणि विचारांशी संबंधित विशिष्ट ज्ञान, पद्धती आणि कौशल्याची बेरीज आहे, अशी संकल्पना त्यांनी मांडली होती। वळूया पुढील घडामोडीकडे। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2022 सुरू करण्यात आले आहे। ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान जीवनस्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबवण्यात येतात। परिसर स्वच्छता आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबवण्यात येणार असून दिनांक 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानामध्ये निर्माण होणाऱ्या स्वच्छतेसंबंधी, गावांमध्ये तयार होणाऱ्या स्वच्छतेच्या नव्या सुविधा, नागरिकांचे स्वच्छतेबाबतीत होणारे मत परिवर्तन व गावागावातून सुरू असलेल्या स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व नागरिक, ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग घेऊन त्यांच्या वेगवेगळ्या ग्रामपंचायती, तालुके व जिल्ह्यात स्वच्छतेच्या विविध पैलूंतील प्रगतीबाबत एक सर्वसमावेशक स्पर्धा राबवणे हा या अभियानाचा उद्देश आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। अनुराग सिंह ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील कोलदम बरमाना येथे वॉटर स्पोर्ट्स सेंटरचे उद्घाटन केले। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे कोलदम बरमाना येथे जल क्रीडा केंद्राचे उद्घाटन केले। हिमाचल प्रदेशातील या प्रकारचे पहिले जल क्रीडा केंद्र भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन यांनी संयुक्तपणे सुरू केले आहे। कार्यक्रमादरम्यान भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन यांच्यात सामंजस्य कराराची ही देवाणघेवाण झाली। रोईंग, कॅनोईंग आणि कायाकिंग यांसारख्या जलक्रीडामधील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र समर्पित असेल। पुढील घडामोड। अनंत नारायण गोपालकृष्णन यांनी सेबीमध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून कार्यभार स्वीकारला। माजी बँकर अनंत नारायण गोपालकृष्णन यांनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीमध्ये चौथे पूर्णवेळ सदस्य म्हणून कार्यभार स्वीकारला आहे। सेबी आणि RBIच्या विविध सल्लागार समित्यांचे सदस्य राहिलेले नारायण यांची सुरुवातीच्या 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। बघूया आजची शेवटची घडामोड। पुणे स्थित सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना RBIने रद्द केला आहे। पुणे येथे असलेल्या सेवा विकास सहकारी बँकेचा पुरेसा भांडवल आणि भविष्यातील कमाईच्या क्षमतेच्या अभावामुळे रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला। 10 ऑक्टोबर 2022 रोजी व्यवसायाच्या समाप्तीपासून बँकिंग क्रियाकलाप आयोजित करणे थांबवते। यापूर्वी ऑगस्ट 2022 मध्ये पुण्यातील रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला होता। मुंबई उच्च न्यायालयात RBIच्या कारवाईला न्यायालयीन आव्हानाची सुनावणी सुरू आहे। बँकेने प्रदान केलेल्या डेटानुसार अंदाजे 99% ठेवीदार त्यांच्या बचतीचे संपूर्ण मूल्य
ठेव विमा किंवा क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडून परत मिळवण्यासाठी पात्र आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लाईक केल्याबद्दल धन्यवाद.